नमस्कार माझ्या सर्व बाल मित्र मैत्रिणींनो, तसेच पालकांना आणि सर्व गुरुजनांना सप्रेम नमस्कार. माझ्या बाल मित्रांना सर्वांना पहिल्यांदा सर्वांचे अभिनंदन, जे विद्यार्थी पुढील वर्गामध्ये प्रवेश केलेले आहेत, जे की तिसरीला होते, चौथीला आले, चौथीचे आहेत ते पाचवीला गेलेत. बरोबर आहे. खूप छान प्रगती झाली आपली. आपण पुढील वर्गामध्ये प्रवेश केलेला आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन. बाळांनो, आपण जेव्हा पाचवीतून सहावीत जातो, सहावीतून सातवीत जातो, एक एक वर्ग पुढं 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 जातो ना, तर त्यावेळेस आपल्याला सोबत ज्या मागच्या वर्गात आपण जे शिकलोय, मागच्या वर्गात जे शिकलेल्या काही संकल्पना असतील, त्या सर्व संकल्पना बाळांनो आपल्याला पुढे घेऊन जायच्यात. आणि असंच पुढे जात असताना आपल्याला जेव्हा 12वी पास होतो आपण, तर तेव्हा आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये एंट्री करायची असते, म्हणजे स्पर्धा परीक्षा द्यायच्या असतात. तर त्या सर्वांचा पाया, सर्वांचं बेस हे कुठं असतं, तर हे असतं आपल्या प्रज्ञाशोध परीक्षा, आपल्या महाराष्ट्र शासनाच्या स्कॉलरशिपच्या परीक्षा. मग त्या आता चौथी आणि सातवीला आलेल्या आहेत. त्याचबरोबर NMMS ही जी परीक्षा आहे, ही जी आर्थिकदृष्ट्या दुर्बल जे विद्यार्थी असतील, बरोबर आहे ना, त्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनानं 48,000 रुपये स्कॉलरशिप देण्यासाठी, किंवा 48,000 रुपये स्कॉलरशिप जी मिळते ती मिळवण्यासाठी आपल्याला NMMS नावाची परीक्षा पास व्हावी लागते. तर या सर्व परीक्षा म्हणजे आता आपल्याला भलेही स्कॉलरशिप मिळते, परंतु भविष्यात होणाऱ्या बाळांनो स्पर्धा परीक्षा ज्या आहेत, मग तुम्हाला कुणाला कलेक्टर व्हायचं असेल, कुणाला MPSC थ्रू तहसीलदार व्हायचं असेल, PSI व्हायचं असेल, कुणाला पोलीस व्हायचं असेल, तलाठी व्हायचं असेल, शिक्षक व्हायचं असेल, या सर्वांसाठी आपल्याला ज्या गोष्टी लागतात त्या इथेच क्लिअर करायच्या असतात. आणि मागच्या वर्षी आपण सगळ्या गोष्टी ह्या क्लिअर केलेल्या आहेत. फक्त काय, शिंदे सर तेच आहेत, फक्त नाव बाळांनो लक्षात ठेवा. नाव काय? ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी. काय नाव आहे? ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी. आलं? हे मात्र आता पक्क डोक्यात ठेवायचं आपल्याला. आता इथून पुढे काय ध्यानात ठेवायचे नाव, तर ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी. त्याचबरोबर महत्वाची सूचना आपल्या सर्वांना एक आहे की बाबा, आपले ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमीचे जे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत, या व्हॉट्सअपच्या ग्रुपमधून कोणत्याही विद्यार्थ्यांनी इतर लोकांच्या सांगण्यावरून इतर लोक दिशाभूल करताय त्यांच्या स्वार्थासाठी. दुसरा काय स्वार्थ आहे का त्यांचा? फक्त काय, की बाबा स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी तुम्हाला सांगताय की ह्या ग्रुपमधून, जुन्या कुठल्या तरी ग्रुपमधून लेफ्ट व्हा. कुणीही लेफ्ट होऊ नका बाळांनो. का? कारण त्याच्यामध्ये ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमीमध्ये गणित बुद्धिमत्ता शिकवणारा मीच आहे, म्हणजे शिंदे सरच आहे. आणि सर्वात जास्त मार्काला तो विषय आहे आपला. कुठला? गणित बुद्धिमत्ता. नवोदय असेल 80% आपलाच आहे, 20% दुसरे विषय आहेत. कशाला मग आपण दुसऱ्याचं ऐकून नुकसान करून घ्यायचं, हे की नाही? बरं, इथून मागे आपल्या पूर्ण वर्षभरामध्ये एकही पालकांची कंप्लेंट नाहीये. उलट आपल्या बाबतीत सर्व पालकांचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे. तो म्हणजे कसा बाळांनो, की शिंदे सर फक्त पूर्ण क्लासमध्ये शिकवण्याचं काम करतात. भापट पसारा आपला नसतो, है ना? भापट पसारा असतो का? नाही. बरोबर आहे. इतर काय करायचे, की बाबा एका तासामध्ये 30 मिनिटं शिकवायचे, 30 मिनिटं भापट पसारा. बरोबर आहे की नाही? आपलं होतं का तसं? नाहीये. मी पालकांच्या ह्या गोष्टी ऑब्झर्व केल्या. पालकांचे हे जे मला म्हणजे रिप्लाय आलेत, मला फार छान वाटलं. कारण पूर्ण 1 तासाचं लेक्चर असेल तर मी 1 तास फक्त शिकवण्याचंच काम करतो. बरोबर आहे ना? शेवटी तुम्हाला वाटलं तर 2 मिनिटं किंवा स्टार्टिंगला 2 मिनिटं तुम्ही बोलू शकता, पण मधात का डिस्टर्ब करायचं, हे की नाही? म्हणून तुम्हाला सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की बाबा, कुणाच्याही सांगण्यावरून आपल्या कुठल्याही व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर पडू नका. कारण तिथे तुम्हाला या वर्षी काय काय मिळणार आहे ते सगळं सांगतो तुम्हाला. या वर्षी तुम्हाला आपल्याच व्हॉट्सअप ग्रुपवरती इथून मागे झालेले सर्व पेपर्स, त्याच्या PDF असतील, त्याचबरोबर त्याचे विश्लेषणाचे व्हिडिओ असतील, त्याचबरोबर आपण ज्या वीकेंडला टेस्ट घेतोय, तर वीकेंडला टेस्ट तुम्हाला ऑनलाईन सॉल्व्ह करायच्या, टाइम बाउंडेड, म्हणजे काय, वेळ लावलेला असेल त्या वेळेनुसार तुम्हाला सॉल्व्ह करायच्यात. आणि दुसरं महत्वाचं काय, तर त्याच प्रश्नांची PDF सुद्धा तुम्हाला मी देणार आहे. का बरं? कारण तुम्ही स्क्रीनवरती जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह करता, त्याच्यानंतर परत स्क्रीनवर जाऊन सॉल्व्ह करण्यामध्ये तुम्हाला आहे ना, कारण तो टाइम झालेला असतो, थोडंसं हे वाटतं. मग इझिली जे क्वेश्चन आलेले नाहीत ना बाळांनो, तुम्हाला जे क्वेश्चन तुमचे चुकलेत
ते क्वेश्चन तुम्ही स्क्रीनवर राऊंड नाही करू शकत. मग त्यासाठी तुम्हाला मी त्याच्या PDF देणार आहे. त्या सर्व PDF या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर असतील. या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जे जुने विद्यार्थी आहेत ते असतील किंवा नवीन विद्यार्थी जे जॉईन झालेले आहेत ते असतील, सर्वांसाठी इथेच तुम्हाला पूर्ण डेटा मिळणार आहे बाळांनो. आलं लक्षात? त्याच्यामुळे कुणीही ग्रुपमधून बाहेर पडू नका. आणि आपण आपल्या आताची पुढचं वर्ष आहे कुठलं, 26-27, या वर्षामध्ये आपल्या ज्या परीक्षा होणार आहेत कुठल्या कुठल्या बघा, तर त्याच्यामध्ये असेल तुमचं मिशन आरंभ 3री आणि 6वी साठी, बरोबर आहे ना, राईट. त्याचबरोबर प्रज्ञाशोध परीक्षा असतील, 4थी स्कॉलरशिप असेल महाराष्ट्र शासनाची, त्याचबरोबर 5वी नवोदय. महत्वाचा विषय काय, 5वी नवोदय हा घटक का महत्वाचा बाळांनो, कारण हा आपल्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट आहे. आपल्या मम्मी पप्पाचे, आपल्या आई वडिलांचे जर पैसे वाचवायचे असतील बाळांनो, एज्युकेशनल म्हणजे शिक्षणाचा खर्च वाचवायचा असेल, तर आपल्याला 5वी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा ही पास व्हायची बाळांनो. आणि ही परीक्षा कशावर अवलंबून आहे, फक्त गणित आणि बुद्धिमत्ता. काय, फक्त गणित आणि बुद्धिमत्ता यावर अवलंबून आहे. आता आपल्या सोबत वापस येऊ पुढं पहा, 1 मिनिट थोडं तुम्हाला अजून आपल्या सरांचं तुम्हाला एक इंट्रोडक्शन देतो, 1च मिनिट. तर आपल्या सोबत गणित बुद्धिमत्ता तर मीच आहे, नो प्रॉब्लेम. आपल्या सोबत खूप मोठा असा अनुभव असलेले दोन्ही परीक्षांचे म्हणजे काय, स्कॉलरशिप त्याचबरोबर तुमच्या स्पर्धा परीक्षा. जसा माझा अनुभव आहे पार UPSC पर्यंत शिकवण्याचा, बाळांनो मला लगेच कळतं की तुमच्या ह्या चॅप्टर मध्ये हा प्रश्न आहे, हा कन्सेप्ट आहे, हा कन्सेप्ट पुढे कुठे वापरला आहे. म्हणजे काय, MPSC असेल, UPSC असेल, सरळ सेवा भरती असेल, हा कन्सेप्ट तिथं कुठं वापरलाय हे तो प्रश्न बघल्या बघल्या कळतं. हे कोणाला कळतं, ज्याला पुढचा अनुभव आहे त्याला कळतं. हे कोण तुम्हाला सांगू शकतं, जर त्या शिक्षकाला तो अनुभव असेल तर सांगू शकतो, बरोबर आहे की नाही. मग त्याच पद्धतीनं तुम्हाला दोन्हीही जे मार्गदर्शक आहेत ते फार अनुभवी आहेत बाळांनो. सरांचा जो अनुभव आहे तो स्कॉलरशिपच्या सोबत सोबत स्पर्धा परीक्षेचा पण खूप मोठा अनुभव आहे. त्याच्यामुळं आपल्याला पुढे काय आपल्याला शिकायचंय, त्याचा पाया काय आहे हे इथे लगेच कळणार आहे. तर सरांचा परिचय म्हणजे की बाबा आपल्या ह्या ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमीचे एक स्तंभ ते म्हणजे सुंबे सर, ज्यांनी मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण ह्या 2 विषयांचा पूर्णच्या पूर्ण भार सांभाळणार आहेत आणि प्रत्येक विद्यार्थ्याला आउट ऑफ मार्क मिळणार आहेत. यावर्षी सुद्धा बघितलं, 4थीची परीक्षा झाली, 7वीची स्कॉलरशिपची परीक्षा झाली, ह्याच्यामध्ये सर्वात जास्त मार्क मिळालेत विद्यार्थ्यांना ते म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता, बरोबर आहे. मराठी व्याकरणामध्ये विद्यार्थ्यांना मार्क मिळाले नाहीत बाळांनो. का, कारण मराठीच्या सगळ्या संकल्पना तुमच्या क्लिअर होणं गरजेचं आहे. भले तो विषय सोपा आहे पण त्या संकल्पना क्लिअर होणं गरजेचं आहे. म्हणून सरांनी पहिल्यापासून असा प्लॅन केलेला आहे पूर्ण वर्षभराचा की बाबा प्रत्येक चॅप्टर कसा क्लिअर करायचा, प्रत्येक चॅप्टर कसा क्लिअर करायचा. टाइम बाउंडेड तुमच्या टेस्ट होतील आणि त्याचं विश्लेषण असेल. डाऊट कुठलाही असो तो क्लिअर करण्यासाठी आपण एक डाऊट सेशन ठेवणार आहे बाळांनो. त्या डाऊट सेशन मध्ये तुम्हाला जे डाऊट आहेत ना ते डाऊट तुम्ही विचारू शकता. अशा पद्धतीचं आपलं हे पूर्ण वर्षभराचं टाइम टेबल असेल. आता बाळांनो इथे या, आपण नवोदय मध्ये आलो. यस, नवोदय मध्ये काय होतं तर 5वीला तुम्ही जेव्हा नवोदयची परीक्षा देता, तर जेव्हा नवोदय परीक्षा क्वालिफाय होता तर बाळांनो तुम्हाला तिथून पुढचं 12वी पर्यंत पूर्णच्या पूर्ण शिक्षण मोफत असतं. विशेष म्हणजे CBSE लेवलचं, बरोबर आहे. यस, CBSE लेवलचं. आता 4थी आणि 7वी स्कॉलरशिप तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. NMMS बद्दल आताच बोललो आपण. महाराष्ट्र शासनाकडून आपल्याला 48,000 रुपये स्कॉलरशिप मिळते आणि आपली जी ज्ञानरत्न प्रज्ञाशोध परीक्षा आहे, आपण परीक्षा पण घेतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. तर त्या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी समजा क्वालिफाय होतील तर त्यांना ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी महाराष्ट्र राज्य हे सुद्धा स्कॉलरशिप देणार आहे. लक्षात, हे अशा पद्धतीचं तुमचं पूर्ण नियोजन असेल. याच बरोबर महत्वाचं सांगतो तुम्हाला, याच बरोबर आपल्याला पुढे भविष्यामध्ये जर समजा काही विद्यार्थ्यांना वाटलं की बाबा आपल्याला काय व्हायचंय, आता 1च मिनिट, आपल्याला डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, तर त्याचा सुद्धा जो अनुभव आहे माझा
त्या अनुभवातून तुम्हाला काय कसं नियोजन लावायचं ते सुद्धा सांगेल. परंतु 5वी झाल्याच्या नंतरचे जे विद्यार्थी असतील, 6वी पासून नीट जेईईची तयारी कशी करायची बाळांनो, त्याचं सुद्धा तुम्हाला वर्षभर मार्गदर्शन मिळणार आहे. आलं लक्षात? म्हणजे एकंदरीत कुठल्याही मार्गाने जा, त्या सर्व मार्गाने गेल्याच्या नंतर जे लागणारं मार्गदर्शन आहे, त्या मार्गदर्शनाचे अनुभवी शिक्षक आपल्या ह्या ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी महाराष्ट्र राज्य या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहेत. आलं लक्षात पूर्ण हे? यस. आता याच बरोबर आपलं जे मिशन आहे बाळांनो, म्हणजे काय की आपली जी आज सुरुवात होणार आहे ती म्हणजे कशी पाहता, 2 मे, आज दिनांक 2 मे पासून आपलं हे मिशन स्टार्ट होणार आहे. मग त्यामध्ये स्कॉलरशिप असेल, त्यामध्ये नवोदय परीक्षा असतील, त्याबरोबर NMMS असेल, प्रज्ञाशोध परीक्षा असतील, मिशन आरंभ असतील, म्हणजे 3री 6वी असेल, या सर्व परीक्षांसाठीची जी तयारी आहे ती आजपासून तयारी आपल्याला सुरू करायची. आणि ह्याची तयारी करताना आपल्याला ह्या ज्या परीक्षा आहेत ना, यामध्ये लागणारा जो बेसिक घटक आहे, जो एकदम साधा साधा कन्सेप्ट असतो बाळांनो, परंतु आपल्याला तो सहज म्हणजे चुकून जातो आपण, आपल्याला तो जमत नाहीये. तर जसं की एक साधं एक्झाम्पल पाहता, एक साधं एक्झाम्पल समजा मी जर आपल्या मागच्या परीक्षांमध्ये आलेलं सांगतो तुम्हाला, एकच मिनिट. आपण जर साधा विचार केला बाळांनो, तर समजा 0.036 असेल इंटू इथे 1.6 असेल डिवायडेड बाय पाहता 0.0012 असेल इंटू 0.0 समजा इथं 8 आहे. तर ह्याचं उत्तर काय येईल? बरोबर आहे. आता हे 7वी स्कॉलरशिप, NMMS आणि नवोदय ह्या परीक्षांना आहे. त्याचबरोबर आपल्याला 4थी स्कॉलरशिप साठी दशांश अपूर्णांक काय असतो हे सुद्धा शिकायचं आहे. 3री साठी पाया पक्का करायचा आहे. म्हणून 3रीच्या विद्यार्थ्यांना जो आपण क्लासमध्ये भाग घेतोय तो पाया पक्का करून पुढच्या वर्गाची तयारी असेल. तर या टाईपचे प्रश्न सोडवायचे असतील तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे कसं सोडवायचं. ज्या ज्या संख्या तुम्हाला दिसताय, काय ज्या ज्या संख्या दिसताय दशांश काढून टाका, फक्त संख्या लिहा. 36, पुढं कोण दिसतं 16, इथं कोण दिसतं 12, इथं कोण दिसतं 8. आता काय करायचं बाळांनो की बाबा ह्याच्यामध्ये खाली जेवढ्या संख्या सोडून दशांश असेल तेवढे शून्यवरी लावा. बरोबर आहे ना? मग मोजा 1 2 3 4 5 6, 6 संख्या सोडून दशांश आहे, याच्यामध्ये 2 आणि याच्यामध्ये 4, मग 6 शून्य वरती लिहा. 1 2 3 4 5 6 झाले का 6 शून्य? ओके. आता बघा वरी मोजा, 1 संख्या सोडून, इथं 3 संख्या सोडून, 1 आणि 3 4 संख्या सोडून, मग खाली 4 शून्य वाढवा. बघा वाढवले, 4 4 शून्य कटले. बर भाग द्या बरं. 12 त्रिक 36, 8 दोन्ही 16, शून्याला 2 शून्य बाळांनो, जशाच तसे उत्तर काय आलं 200 गुणिले 3 म्हणजे याचा अर्थ 600. बघा किती सोपं आहे, एका स्टेप मध्ये आहे. राईट, एका स्टेप मध्ये उत्तर येतं. आणि स्कॉलरशिपचा कुठलाही प्रश्न मग किती, फक्त 2 ते 3% म्हणजे काय 1-2 प्रश्न धरून चला, ते जर प्रश्न सोडले ना बाळांनो, अख्खेच्या अख्खे प्रश्न शॉर्ट ट्रिक्स नाही येतात. परंतु त्या शॉर्ट ट्रिक्स आपल्याला माहित पाहिजे. मग ह्या सगळ्या शॉर्ट ट्रिक्स आपण आपल्या लेक्चरमध्ये कव्हर करतो. आलं हे लक्षात? काय असेल? यस. ओके. मग आज आपला 2 मे पासून बाळांनो हा पार्ट सुरू होणार आहे अभ्यासक्रमाचा. आता ह्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला आजपासून 15 मे पर्यंत, म्हणजे 2 मे ते 15 मे, बघा काय म्हटलं मी, एकच मिनिट. 2 मे ते 15 मे पर्यंत बाळांनो सर्व बेसिक गणित, राईट, बेसिक गणित बुद्धिमत्तेच्या काही संकल्पना, बेसिक गणित बुद्धिमत्तेच्या काही संकल्पना, त्याचबरोबर इंग्रजी ग्रामरचा बेसिक भाग, इंग्रजी ग्रामर याचा बेसिक भाग आपला हा 2 मे ते 15 मे पर्यंत कंप्लीट होणार आहे. आता बाळांनो याचे लेक्चर कुठं करायचे? याचं लेक्चर तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांनी कोर्स जॉईन केलाय त्यांनी काय करायचंय, तर ज्ञानरत्न इंग्लिश मध्येच आहे तिथं, ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी हे ऍप तुम्हाला प्ले स्टोअर वरनं डाउनलोड करायचंय. काय हे ऍप तुम्हाला डाउनलोड करायचंय. ऍप डाउनलोड केल्याच्या नंतर ज्या विद्यार्थ्यांनी ऍप मध्ये काय केलंय, तर कोर्स जॉईन केलेला आहे, काय कोर्स, तर त्यांना ते लेक्चर ऍप मध्ये दिसेल. कुठे दिसेल? ऍप मध्ये.
आणि ज्या विद्यार्थ्यांनी समजा कोर्स जॉईन केलेला नसेल तर त्या विद्यार्थ्यांना ते लेक्चर कुठं मिळणार आहे, युट्यूब वरती मिळणार आहे बाळांनो. मग हे युट्यूब वरती लेक्चर कसं बघायचं, तर यासाठी सांगतोय की आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती ही युट्यूबची लिंक येणार आहे बाळांनो, आणि त्या लिंकवरती तुम्ही क्लिक करून ते लेक्चर अटेंड करायचं आहे. आलं लक्षात. म्हणून तुम्हाला म्हणतो कोणाच्या सांगण्यावरून त्यांच्या स्वार्थासाठी सांगताय की ग्रुपमधून बाहेर पडा, बाहेर पडायचं नाही बाळांनो. आपला फायदा कुठे, आपल्याला काय करायचंय, आपल्याला परीक्षा क्वालिफाय व्हायचे, बरोबर आहे. आपल्याला यांच्याशी काही घेणे नाही का, नाहीये. आपल्याला काय कुठं मिळतं हे आपल्याला कळतं. पालकांना सुद्धा विनंती आहे, आपण सगळे आता सुज्ञ पालक आहोत, तर सर्व हुशार पालक आहेत, सुशिक्षित पालक आहेत, त्यांनी सुद्धा ह्या गोष्टींचं थोडंसं गांभीर्य लक्षात घ्या, बरोबर आहे ना. आपल्याला जिथं फायदा होतो, जिथं आपल्या पाल्याचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतात, तिथे आपण फायदा करून घ्यायला पाहिजे. मग हे युट्यूब चॅनलवरती तुम्हाला याची लिंक येईल, आणि ही लिंक कुठे येईल, तर तुम्हाला आपल्या ग्रुपवरती येईल. आलं लक्षात. म्हणून तुम्हाला ग्रुपमधून बाहेर पडायचं नाही बाळांनो, कोणाच्याही सांगण्यावरून. आलं लक्षात. ओके, क्लिअर झालं. हा, तर हे अशा पद्धतीचं आपलं 15 मे पर्यंत असेल. टाइम टेबल तुमच्या ग्रुपला येईल, आणि 15 मे नंतर बघा, 15 मेच्या नंतर, 15 मे नंतर आपल्याला बाळांनो काय करायचंय, तर यांचे जे टाइम टेबल आहेत या आपल्या सर्व कोर्सेसचे, तर या सर्व कोर्सेसचे टाइम टेबल तुम्हाला मी सांगतो काय असतील पहा. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला सकाळी 6 ते 7 बघा, आपल्या ग्रुपवर आले बघा, हे आपल्या ग्रुपवरती टाकले, सकाळी 6 ते 7. हा, NMMS असेल कुठलं, मराठी सेमी माध्यम, मराठी सेमी माध्यम. ओके, मराठी सेमी माध्यम किंवा सकाळी 6 ते 7 असेल. त्याचबरोबर बाळांनो सकाळी 7:15 ते 8:15 पर्यंत हा 6वी व 7वी स्कॉलरशिप, 6वी 7वी स्कॉलरशिप, कुठलं माध्यम, मराठी सेमी माध्यम, मराठी सेमी माध्यम. ओके, आपण हे पूर्ण ग्रुपला पण टाकलेली आहे इन्फॉर्मेशन. आलं लक्षात. हा, तर इथे तुमचा मॉर्निंग सेशनला हे 2 असतील. आता याच्यानंतर आपल्याला इव्हिनिंग सेशनला बघा, आता म्हणजे सायंकाळी बाळांनो बघा, आता सगळं लक्षात घ्या, ज्यांनी ज्या ज्या कोर्सला ऍडमिशन केलेलं आहे, जो जो कोर्स जॉईन केलेला आहे, त्यांनी इथं तुमचा टाइम टेबल बघून घ्यायचा. सायंकाळी पाहता 4 ते 5, सायंकाळी 4 ते 5 काय असेल बाळांनो, NMMS असेल. आणि कुठलं माध्यम, इंग्रजी माध्यम, कुठलं माध्यम, इंग्रजी माध्यम. ओके, काय असेल, इंग्रजी माध्यम. आले. आता सायंकाळी 5च्या नंतर, सायंकाळी 5 ते 6, सायंकाळी 5 ते 6 मध्ये पाहता, ही सायंकाळचीच गोष्ट आहे. आता सगळे सायंकाळी 5 ते 6 पहा, 5 ते 6 काय असेल, तर 6वी आणि 7वी, 6वी आणि 7वी 6th and 7th स्टँडर्ड स्टुडंट. ओके, स्कॉलरशिप कुठलं माध्यम, स्कॉलरशिप कुठलं माध्यम, तर हे असेल तुमचं इंग्रजी माध्यम. हे काय असेल, इंग्रजी माध्यम. ओके, यस. त्याचबरोबर बाळांनो आता सायंकाळीच, कधी, सायंकाळीच पहा, सायंकाळी 6:15 ते 6:15 स्पेशल नवोदय बॅच, फार महत्वाची बॅच. हे बाळांनो लवकर सुरू करण्यामागचं कारण काय, कारण एक्झाम आपली डिसेंबर मध्ये होते ना नवोदयची, त्याच्यामुळे आपल्याला वेळ कमी आहे. प्लॅनिंग कसं करायचं शेवटच्या 2 मिनिटात सांगतो. पाहता नवोदय बॅच, राईट, नवोदय बॅच. आता ही जी बॅच आहे ना बाळांनो, ही बॅच तुम्हाला इंग्रजी प्लस मराठी म्हणजे काय, बायलँग्वेज असेल. काय असेल, बायलँग्वेज असेल. बायलँग्वेज असेल म्हणजे काय, मराठी मीडियमच्या मुलांना मराठीमध्ये क्वेश्चन असेल, इंग्लिश सेमीवाल्या किंवा इंग्लिश मीडियमवाल्यांना इंग्लिशमध्ये असेल. म्हणजे काय होईल, कोणी कन्फ्युजन नको, कारण मराठी मीडियमच्या पोरांना जर मग तुम्हाला पण बाळांनो फायनल परीक्षा तुम्हाला डिसिजन तुम्हाला घ्यायचं बरं तिथं. ओके, पण आपण घेताना काय करणार आहे, क्वेश्चन बायलँग्वेज करूत म्हणजे कोणाला अडचण येणार नाही. आणि आता लास्ट आणि महत्वाचा टाइम टेबल बाळांनो, तो म्हणजे सायंकाळी 7:30 ते 8:30 जबरदस्त बॅच, जबरदस्त टायमिंग बाळांनो. हे 2 टायमिंग सायंकाळचे जे आहेत, हे
टाइम मात्र कधीही न बदलणार आहेत, कारण कुठलाच बदलणार नाही टाइम तसं पाहता. बरोबर आहे. फक्त एवढंच आहे की बाबा याच्यातले काही विद्यार्थी मॉर्निंगला करू शकता मराठी मीडियमची बॅच. ओके, 7:30 ते 8:30. तर इथे बाळांनो तिसरी व चौथी या वर्गाची बॅच असेल बाळांनो. आला सगळा टाइम टेबल लक्षात. चला 2 मिनिटात ऑब्झर्व करा. तुमचं तुम्हाला कुठली बॅच आहे त्या टाइम टेबल मध्ये रेडी राहायचं. आणि हे सगळ्याच्या सगळं शेड्यूल बाळांनो 15 मे पासून सुरू. बरोबर आहे. मग आजपासून काय आहे, तर आजपासून आपला फक्त बेसिकचा जो भाग आहे तो बेसिकचा भाग सर्वांसाठी मोफत असणार आहे. आणि तो बेसिकचा भाग प्रत्येक विद्यार्थ्यांना क्लिअर करायचा आहे. विशेषतः बाळांनो गणित बुद्धिमत्ता. गणितात फार छोट्या छोट्या संकल्पना आहेत बाळांनो, फार छोट्या छोट्या संकल्पना आहेत है ना. त्या छोट्या छोट्या संकल्पना पुढे आपल्याला अडचणी आणतात. त्याच्यामुळे मग आपण त्याचं पहिल्या 15 दिवसात टोटल क्लिअर करणार आहे त्या संकल्पना. लक्षात. यस, टाइम टेबल डोळ्यासमोर आला. ओके, ज्यांनी ज्या ज्या बॅचला आहे त्यांनी त्यांचा टाइम टेबल लक्षात ठेवणे. तसं ग्रुपला हे पूर्ण इन्फॉर्मेशन आलेली आहे. चला, आलं लक्षात. ओके, आता बाळांनो इथे काय करायचं. आता आपण जे 8 दिवस शिकतोय, आपले लाईव्ह क्लास होतात, आपल्या टेस्ट होतात, सगळं होतं. मग 8 दिवस झाल्याच्या नंतर आपण संडेला एक डे, कुठलं तुमच्या पेपरचं हे पण असेल त्या दिवशी पेपर म्हणजे टेस्ट असेल, आणि त्याच्यानंतर संडे किंवा सॅटरडेला आपल्याला डाऊट सेशन घ्यायचं आहे. फार महत्वाचं आहे डाऊट सेशन, इम्पॉर्टंट आहे बाळांनो. डाऊट सेशन घ्यायचं आहे. डाऊट सेशन काय असेल, तर ज्या विद्यार्थ्यांना जो डाऊट आलाय मागच्या 8 दिवसामध्ये किंवा इथून मागे शिकलेल्या सर्व अभ्यासक्रमावर, तर तो डाऊट तुमचा क्लिअर करायचा आहे. आले. ओके, आता दुसरं एक महत्वाचं काय बाळांनो, की कुठलाही कोर्स असो, याच्यातला कुठलाही कोर्स असो, त्या कोर्सचा एक्झामच्या अगोदर बघा, परीक्षेपूर्वी टाइम टेबल लक्षात राहू द्या. काय सांगतोय मी हे महत्वाचं आहे. त्या एक्झामच्या अगोदर, एक्झाम पूर्वी, बरोबर आहे, एक्झामच्या अगोदर बाळांनो काय 2 महिने आपल्याला काय करायचंय, तर प्रॅक्टिस सेट स्टार्ट करायचे. पहिल्यांदा काय करणार, चॅप्टर वाईज. नंतर काय करणार, कंप्लीट अभ्यासक्रम, संपूर्ण अभ्यासक्रम, संपूर्ण सिलेबस वरती. आलं लक्षात. तर 2 महिने अगोदर आपल्याला अभ्यासक्रम कंप्लीट झाला पाहिजे. आणि इथं सुरू झालं पाहिजे आपलं प्रॅक्टिस. काय इथे सुरू झाली पाहिजे प्रॅक्टिस. कुठलाही विद्यार्थी असो, कोणतीही परीक्षा असो, ती परीक्षा आपल्याला काय करायचंय, पास करायचं यावर्षी. मागच्या वर्षी सुद्धा भरपूर विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत. परंतु जे विद्यार्थी नंतर जॉईन झाले, कारण परीक्षेचा टाइम टेबलच नंतर आला ना 4थी आणि 7वीचा, तर काहींनी थोडंसं वेळेअभावी पूर्णतः तयारी नाही केली. त्यांनी तयारी नाही म्हणजे करता आलं नाही त्यांना. परंतु यावर्षी भरपूर वेळ आहे बाळांनो, तर आपल्याला आतापासूनच तयारी करायची आहे. आलं लक्षात. ओके, आणि महत्वाचं काय, तर आपलं जे युट्यूब चॅनल आहे बाळांनो, त्या युट्यूब चॅनलला सर्वांनी काय करायचं, लाईक आणि सबस्क्राईब करायचं. त्याचबरोबर आपल्या व्हॉट्सअपच्या ज्या लिंक आहेत, तुमच्या ग्रुपवरती जे मेसेज येत आहे, ते पालकांना पण विनंती आहे, तसेच सर्व गुरुजनांना पण विनंती आहे, किंवा इतर विद्यार्थ्यांपर्यंत तुमचे जे काही कॉन्टॅक्ट्स असतील त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. त्यांचे सगळ्यांचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्याची जिम्मेदारी माझी असेल, गणित बुद्धिमत्तेची, आणि इंग्रजी ग्रामरची जिम्मेदारी असेल सुंबे सरांची. यस, आलं लक्षात पूर्ण. ओके, महत्वाच्या सूचना काय, व्हॉट्सअप ग्रुपवरती सर्वांनी आपल्या जे काही डेटा मिळतो तो डेटा घ्यायचा आहे. कुणीही ग्रुप सोडायचा नाही बाळांनो. दुसऱ्याच्या सांगण्यावरून कुणीही ग्रुप सोडायचा नाही. आलं लक्षात. ओके, चला मग तयारी करू. आज आता हे लेक्चर संपल्याच्या नंतर आपलं सायंकाळी पहिलं लेक्चर बेसिकचं स्टार्ट होणार आहे बाळांनो. ऍपमध्ये पण होणार, युट्यूबला पण होणार आहे. यस, तुम्हाला टाइम टेबल ग्रुपवरती मिळेल. ओके, चला मग थांबू. धन्यवाद.